नमस्कार आणि गुड मॉर्निंग. दोघांची तब्येत थोडी व्यवस्थित नव्हती, त्यामुळे सकाळची सुरुवात फार उशिरा झाली. 10 वाजून गेले होते. अनिला नेमकं वर्क फ्रॉम होम होतं, त्यामुळे एवढं काही टेन्शन नव्हतं. रात्री पुण्यावरून यायला थोडा उशीरच झाला होता, त्यामुळे काय आलो आणि अनपॅकिंगसुद्धा करून ठेवली. त्यामध्ये बराच वेळ गेला आणि झोपायलाही उशीर झाला. सकाळी गेले, हॉलमध्ये काही पसारा होता तो आवरून ठेवला. पुण्यावरून मी बरीचशी शॉपिंगसुद्धा केली आहे, ती नंतर मी ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल. ब्रशसुद्धा पुण्यालाच विसरलेले, मग काय नवीन ब्रश काढला, ब्रश करून घेतला आणि उठला. दोघांनाही खूप जास्त भूक लागलेली, नाश्ता बनवायची ताकदही नव्हती आणि इच्छाही नव्हती, त्यामुळे आणि आमच्यासाठी चहा ठेवला. चहा बिस्किटांवरच आज आम्ही आमचं काम चालवणार होतो. नाश्त्याला जरी हे चाललं असतं तरी जेवण मात्र बनवावं लागणार होतं, ते पटकन करणार. त्यामध्येच अनिने हे एक वेगळं नवीन काम काढलं. आम्हाला खिडकीसाठी जाळी बसवायची आहे, तर त्याचं मोजमाप चालू होतं. त्याच्यामध्येच आमची बरीचशी तुतुमेमे चालू होती, पण काय कशीबशी आम्ही मापं मोजली. नंतर आंघोळ केली, देवपूजा केली आणि 2 दिवस झाले झाडांना पाणी घातलं नव्हतं. पाणी घालायला गेले तेवढ्यात त्या मोगऱ्याकडे लक्ष गेलं. आजसुद्धा 2 फुलं आलेली होती. ते फुलं पाहिली ना खूप छान वाटतं. मी अजून झाडंही वाढवणार आहे. आम्ही आधी ठरवलेलं, आधी हेच 2 झाडं व्यवस्थित मोठी करायची आणि मगच पुढची झाडं आणायची. काय मग नंतर किचनमध्ये गेले स्वयंपाकाच्या तयारीला. आजचा मेन्यू होता शेवगाच्या शेंगा, चपाती, डाळ आणि त्यासोबत मम्मीने दिलेल्या या कोथिंबीर वड्या. मला तर खूप जास्त आवडतातच, पण अनिलासुद्धा मम्मीने दिलेल्या कोथिंबीर वड्या फार आवडल्या होत्या. मग काय पटकन पीठ मळलं, बाकीची तयारी केली, फोडणी देऊन घेतली आणि मग मला आठवलं की मी डाळच नाही लावली आहे. मग पहिले कुकरला डाळ लावली आणि मग परत ती डाळ फोडणीमध्ये मिक्स केली. स्वयंपाक करून झाला, पण माझी तब्येत परत थोडीशी डल वाटायला लागली होती. मग कसा बसा उरलेला स्वयंपाक होता तो करून घेतला आणि जेवण वाढलं. जेवायची इच्छा नव्हती, पण मेडिसिन घ्यायच्या होत्या म्हणून जेवण करून घेतलं. मेडिसिन घेऊन मस्तपैकी दोघांनी झोप काढली. उठल्यावर अंग थोडंसं सुजल्यासारखं वाटत होतं. मग काय उठले, फ्रेश झाले. घरात काही कामं होती छोटी मोठी, ती करून घेतली. झाडू, त्यानंतर बाकी काही कामं होती ती पटापट आवरून घेतली आणि मग नंतर दिवाबत्ती करून घेतली. तुळशीलाही अगरबत्ती लावली. आज तब्येत काही व्यवस्थित वाटतच नव्हती, त्यामुळे स्वयंपाकही बनवणार नव्हते आणि मला जेवायची इच्छा नव्हती आणि त्यामुळे सकाळी जे होतं तेच परत खाल्लं आणि मी स्वतःसाठी थोडंसं सॅलड कापून घेतलं. असा होता माझा आजचा काही दिवस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.